छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवे काळातील सुमारे 5 कोटी दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज दुर्लक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मोडी लिपीचे अभ्यासक बोटावर मोजण्या इतकेच उपलब्ध आहेत आणि त्यामुळे हा मोलाचा ठेवा तसाच पडू नये। भारत इतिहास संशोधन मंडळाने आता हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी नेमका काय पुढाकार घेतलाय या रिपोर्टमधून पाहू। फिरकतही नाही। हे दप्तर पुराभिलेख संचालनालयाच्या अंतर्गत येतं। तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र या ठिकाणी 5 कोटी कागदपत्रांचा ऐतिहासिक खजिना दडलाय। या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवेकालीन काळातील महत्त्वाची कागदपत्र दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत। शिवराय 1642 साली पुण्यात आले, तेव्हापासून 1680 पर्यंतचं दप्तर या ठिकाणी आहे। शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात 18 कारखाने म्हणजे दप्तरांची मंत्रालय होती। सर्व किल्ल्यांवरील दप्तर स्वतंत्र होती, त्यात महत्त्वाच्या नोंदी होत्या। शिवरायांचे आणि संभाजी महाराजांचे सरकारी दप्तर वेगळं होतं आणि सुव्यवस्थित होतं। 1689 मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात आल्यानंतर दप्तर जाळल्यानं लाखो कागदपत्र नष्ट झाली। राजाराम महाराजांच्या पुढील कार्यकाळातील दप्तरखाना सुस्थितीत आहे। औरंगजेबाच्या निधनापर्यंतचा दप्तरखाना अजूनही शाबूत। पेशव्यांच्या काळात अटकेपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार। पेशव्यांच्या दप्तरातील 57,000 कागदपत्रही अजून सुस्थितीत आहेत। इंग्रजांच्या काळातील शेकडो कागदपत्र, प्रत्येक गावाच्या नोंदी, आरमार यांची माहिती आहे। या कागदपत्रांची संख्या 5 कोटींच्या आसपास आहे। मोडी लिपीचे अभ्यासक नसल्यानं ही कागदपत्र जर्जर अवस्थेत अखेरच्या घटका मोजतायत। 1957 साली मोडी लिपी शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली। त्यामुळे हळूहळू ह्या महाराष्ट्रामध्ये लोकांना मोडी लिपी येईनाशी झाली। त्याचा परिणाम काय झाला? मी 1975 साली कठोर परिश्रमाने स्वतः एकलव्यासारखी मोडी शिकलो। त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 लोकांना मोडी येत होतं। जर 10 ते 15 लोकांनाच मोडी येत असेल आणि आपल्याकडे 5 कोटी कागद असतील तर त्याचा अभ्यास कसा होणार? देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर इंग्रजांनी जतन केलेल्या या दुर्मिळ कागदपत्रांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं। इंग्रजांच्या काळात 5 कोटी कागदपत्रांवर आधारित 45 खंड प्रकाशितही करण्यात आले। स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, या काळात पुढे एकही खंड प्रसिद्ध झाला नाही। त्यामुळे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीसमोर आलेलाच नाही। मराठ्यांचा इतिहास जगासमोर यायचा असेल तर ही मोडी कागदपत्र जमवली पाहिजे। आणि मग राजवाड्यांनी स्थापन केलेल्या 1910 सालच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने यामध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे। जवळजवळ 50 ते 60 इतिहास संशोधकांनी महाराष्ट्रच नव्हे ते देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन खाजगी व्यक्ती, घराणी, संस्थानिक यांच्याकडचे 25 लाख मोडी कागदपत्र जमा केले। आणि या कागदपत्रांचा गेले 115 वर्ष भारत इतिहास संशोधक मंडळातले इतिहास संशोधक अभ्यास करतात। या कागदपत्रांवरील माहिती समोर यावी आणि मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी इतिहास संशोधक V.K. राजवाडे यांनी 115 वर्षांपूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली। 50 ते 60 संशोधकांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जात मराठा साम्राज्यातील कागदपत्र गोळा करून आणली। त्यावर 250 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। आता सरकारी मदतीशिवाय पुढील 5 वर्षात 10 खंड तरी प्रकाशित करण्याचा विडा भांडारकर संस्था आणि इतिहास संशोधक संस्था या 2 खासगी संस्थांनी उचललाय।
आजवर भारत इतिहास संशोधक मंडळाने 250 पुस्तकं यावर प्रसिद्ध केली मोडी कागदपत्रांवर. हे एका बाजूला एका खाजगी संस्थेने सरकारचं कुठलंही सहकार्य न घेता स्वतःच्या पातळीवर 250 पुस्तकं मोडी कागदपत्रांच्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर प्रसिद्ध केली. 1957 साली राज्य सरकारनं मोडी लिपी शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकल्याचा मोठा फटका इतिहास संशोधनाला बसल्याचं सांगण्यात येत आहे. मोडीचे अभ्यासक वाढल्याशिवाय मराठा साम्राज्याच्या शौर्याचा इतिहास आजही या दप्तरात बंद अवस्थेत आहे. राज्य सरकार आणि आजच्या युवा पिढीनं मोडी लिपी शिकण्यासाठी आणि या मोलाच्या संशोधनात सहभागी होण्यासाठी पावलं टाकण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.